हॅलो मित्र हो. तर बरेच जण गाडी घेण्यासाठी ट्राय करत असतात. फोर व्हीलर गाडी घ्यावी, मी गाडी घेऊ नका म्हणत नाही, पण कसं आहे ते गाडी कशा पद्धतीने घ्यावी. तर गाडी ही फायनान्सवर घेऊ नये. पहिली गोष्ट का घेऊ नये तर तुम्हाला सांगतो, गाडी सद्यस्थितीत फायनान्सवर घेऊन भाड्याने चालवण्यासाठी परवड खात नाही. गाड्या जास्त झाल्या आहेत, फायनान्सचे रेट पण जास्त झालेले आहेत आणि गाड्यांना जर भाडेच मिळत नसतील तर तुम्ही गाड्या घेऊन चालवणार कशा आहात. अगोदरच गाड्या कोण घेतं भाड्याने चालवण्यासाठी? श्रीमंत लोक घेत नाहीत. जेमतेम परिस्थिती असणारेच लोक घेतात गाड्या भाड्याने चालवण्यासाठी. फोर व्हीलर ती कुठलीही गाडी असो, कितीही मायलेजची असो, तुमचे जर भाडेच निघत नसतील, म्हणजे तुमच्या गाडीचा हप्ताच जर निघत नसेल, भाडेच जर चांगले भेटत नसतील, तर तुम्हाला सांगतो ती गाडी घेऊन जी काही तुमच्याजवळ जमापुंजी होती त्या जमापुंजीवर तुम्ही गाडी घेतली पैसे भरून फायनान्सवर, एक तर ते टेन्शन तुम्हाला भाड्याचं म्हणजे हप्त्याचं, आणि वरून भाडेचं मिळत नसतील तर किती लोड येईल तुमच्या डोक्याला तुम्ही विचार करू शकत नाही. मी हे स्वतः का सांगत आहे तर दुसऱ्या कुणाचं नुकसान होऊ नये. गरिबांचं ज्यांची इच्छा असेल, अपेक्षा असेल की मी फोर व्हीलर गाडी घ्यावी, मी इकडे भाडं मारावं, मी तिकडे भाडे मारावं, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. भाड्यानं गाडी चालवण्यासाठी चांगली आहे, पण जर भाडे मिळत असतील तर. पण भाडेच भेटत नसतील, गाड्या जास्त झाल्या आहेत आणि गाड्या भाड्यानं जास्त कोण घेत नाही आहे. जास्त करून लोकांकडं स्वतःच्या गाड्या झालेल्या आहेत. ह्यासाठी हा व्हिडिओ बनवत आहे मी. तर प्लीज मित्रांनो, काळजी घ्या. दुसरा कुठला बिझनेस शोधा, ह्या धंद्यात पडू नका. ह्या धंद्यात पडून रात्रंदिवस एकतर मरमर करा. त्याच्यात गाड्यांचं मेंटेनन्स, डिझेल, पेट्रोल, गॅस, टोलनाके, गाडीचा खर्च, आणि एवढं सगळं करून भाडे तर कुठे जास्त आहे. विचार करा मित्रांनो. हा व्हिडिओ मी स्वतःसाठी, मला कोण सांगणार नव्हतं म्हणून मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. थँक्यू.